हॅलो, कशा आहात? किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोकोनट मिल्क शेक. त्यासाठी साहित्य आता हे नारळ, साखर, काजू बदामचे काप आणि नारळाचं दूध. हे नारळ आपण आता फोडून घेऊ, त्यासाठी तयारीला लागू. आता हे आपण पाणी काढून घेऊ त्याच्यातलं आणि त्याची मलई काढून घेऊ. चला, आपलं नारळाचं मलई काढून झाली आणि पाणी पण काढून झाले. आता आपण त्याच्यात नारळाची मलई याच्यात टाकून घेऊ. नारळाचं पाणी टाकून घेऊ. अगोदर आपण अर्धच टाकून घेऊ, लागेल तसं टाकू. नारळ, दूध, साखर आपल्या आवडीने टाकायची. आपल्याला गोड पाहिजे का तसंच करायचं. थोडीशी टाकणार आहे मी आणि काजू बदाम नंतर टाकणार आहे. आपलं आता झाले. आपण याच्यात थोडंसं पाणी टाकू, नारळ पाणी. आपण आता याच्यात थोडंसं नारळ पाणी टाकून घेऊ. आपलं मिल्क शेक तयार झालं. आता आपण याच्यात त्यातले काजू बदाम टाकून घेऊ. अशीच मिक्स करायची. खाता पितानी असं व्यवस्थित खाल्लं, दाताखाली आल्यावर छान लागते. तर आपलं झालं तयार, आपण सर्व करू. चला, आपलं मिल्क शेक तयार, सर्व करू. चला तर मग किचन आयच्यामधले कोकोनट मिल्क शेक तयार झाला. असा करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू. बरं, हां, असं प्या, चमच्यानी खा, दोन्ही पण होते. असं करून पहा, लाभ घ्या. चला भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.